वृंदावनवरून सकाळी झटकीपट आवरून आम्ही मथुरेला जायला निघालो, कारण वृंदावनमधले बाकीचे मंदिर आम्हाला करणं शक्य नव्हतं, कारण तिथं परिक्रमा चालू होती आणि तिथं खूप जास्त वेळ जाणार होता. त्यामुळे मग आम्ही वृंदावन स्किप करून मथुरेला गेलो. मथुरेमध्ये आम्ही श्रीकृष्ण जन्मभूमी आणि द्वारकाधीश हे 2 मंदिरं गेले. जिथं द्वारकाधीश मंदिरामध्ये मोबाईल अलाउड होता, पण श्रीकृष्ण जन्मभूमीमध्ये मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ देत नव्हते. नंतर दुपारून दिल्लीला आलो. दिल्लीमध्ये आम्ही 1-2 हे पाहिले, पण तिथं पण फोन अलाउड नव्हता, त्यामुळे तिथं काही शूट नाही केलं. नंतर दुसऱ्या दिवशी परत सकाळ आम्ही लाल किल्ल्यावरती गेलो आणि लाल किल्ला पूर्ण पाहिला. हा खूप निवांत पाहिला. खूप छान असा किल्ला आहे. तर तिथं थोडे फोटो व्हिडिओज काढले आणि नंतर आमची संध्याकाळी परत 5 वाजता फ्लाईट होती, जी की दिल्लीवरून मुंबईला येणार होती. तर मग विमानतळावर गेलो. तर अशा थोड्याफार ट्रेंडिंग रील वगैरे काढल्या. पहिल्यांदा विमानात बसत होते, पहिल्यांदा रेल्वेत बसले होते, पहिलीच ट्रिप होती. खूप छान प्रवास झाला आणि खूप भारी वाटत होतं. आणि त्यानंतर आम्ही साधारणतः 8-8:30ला दिल्लीमध्ये उतरलो. 2-2.5 तासाचाच प्रवास होता. तर खूप छान वरून अशी मुंबई दिसत होती, पाहिली, खूप भारी वाटलं आणि अशा प्रकारे आम्ही आमची ट्रिप संपवून घरी आलो. 4 दिवसाची ट्रिप झाली सुखरूप, खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच